नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शोधू आनंदाच्या वाटा या सदरखाली आपण आपल्या देशामध्ये घडलेल्या अतिशय मोठ्या अपघाताला समोर ठेवून त्याचं विवेचन करणार आहोत. खरं तर संत एकनाथ महाराज एका भारुडाच्या माध्यमातून मानवी जीवनाचं विश्लेषण करताना ऐक मानवा विचार करा जरा काही, हा मनुष्य जन्म पुन्हा मिळणार नाही. म्हणजे संतांनी सुद्धा सांगितलं, शरणांनी सुद्धा सांगितलं की मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे. आपण बोलत असताना सहज म्हणतो की माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा होय, तो कधी फुटेल याचा नेम नाही. आणि आम्हास असं वाटतं की निसर्ग आपल्याला वारंवार त्याची प्रचिती देत असतो. निसर्गाला सुद्धा हे मानवी जीवन सुखीच व्हावं, हे मानवी जीवन आनंदीच व्हावं असं जणू वाटत असावं. म्हणून तो मागे कोरोनाच्या महामारीमधून असेल, वेगवेगळ्या मोठ्या रेल्वे अपघातातून असेल, दररोजच्या दररोज रस्त्यातल्या वेगवेगळ्या अपघातातून असेल, तो आपल्याला सूचित करत असतो की माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. परंतु आपण दररोजच्या बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो आणि लगेच आपण आपल्या न पसंत असलेल्या, न आवडलेल्या, निसर्गाला न पटणाऱ्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाला असं वाटत असेल कदाचित की माणूस जोपर्यंत आपल्यातील षडरूपावर विजय प्राप्त करणार नाही तोपर्यंत त्याचं जीवन सुखी होणार नाही, त्याला आनंदाच्या वाटाच सापडणार नाहीत. आपण पाहतो आहोत परवालाच घडलेली आपल्या देशातली अत्यंत दुःखद घटना, दुर्दैवी, कुणी त्याला अपघात म्हणतं, कुणी त्याला दुर्दैवी घटना म्हणतं. पण आम्हाला असं वाटतं की आपण त्याला अपघात म्हणून पाहायचं का पुढे आपल्या आयुष्यामध्ये त्यातून काही बदल घडवता येतील का या संदर्भात मानवी आयुष्याकडे पाहायचं. अहमदाबादमध्ये अपघात होऊन विमानातली आणि ज्यांचा खरं तर काही रोल नाहीये अशी जवळपास काही डॉक्टर्स, म्हणजे एकूण 264 जणांचा होरपळून एकाच जाग्यावर मृत्यू होणं. आपण सहज जगत असताना रस्त्यावर एखादं कुत्रं मरून पडलं असेल तर आपलं काळीच पिळवटून जातं, आपलं मानवी मन हेलावतं. एकाच ठिकाणी 264 लोकांचा मृत्यू होणं याला काय म्हणायचं? या अपघाताकडे आपण कसं पाहायचं? कारण कोणी तिथे क्षणामध्ये आईला मुकला, कोणी ताईला मुकला, कोणी भावाला मुकला, कोणाचे वडील गेले, कोणाचे गुरु गेले, कोणाचे मार्गदर्शक गेले, कोणाचे मित्र गेले, कोणाची पत्नी गेली, कोणाचा पती गेला. म्हणजे नातेसंबंधामध्ये ह्या सगळ्या नात्यांना तिथं जबर धक्का बसला. आणि हा धक्का बसलेला असताना यातून काही गोष्टी मात्र आपल्याला समोर येतात. त्यामध्ये सहज म्हणून जातो, देवतारी त्याला कोण मारी. आणि इथं सुद्धा तसंच घडलेलं आहे. म्हणजे निसर्गानं स्पष्ट माणसाला संदेश दिलेला आहे की बाबा रे, तू या जन्माला आलास तर तू या पृथ्वीचा मालक नाहीस, तर तू विश्वस्त आहेस, ट्रस्टी आहेस. जेवढं तुला आयुष्य मिळालंय त्यातला प्रत्येक क्षण तू उत्सव बनव, त्यातला प्रत्येक क्षण तू आनंदानं जगला पाहिजे. आणि आनंदानं जगत असताना मात्र आपण काहीतरी देणं आहोत ही भूमिका सतत आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जसं की त्या विमान अपघातामध्ये एक व्यक्ती विमानातून वाचलेला आहे, दुसरी एक डॉक्टर विद्यार्थिनी आहे ज्या हॉस्टेलमधून असंख्य जणांचा मृत्यू झाला, त्या हॉस्टेलमधून ती सुखरूप वाचलेली आहे. तिसरी एक आहे जिचं तिकीट कन्फर्म होतं, परंतु एरवी आपण वाहतूक खोळंबली म्हणून शिव्या देत असतो, त्याच खोळंबलेल्या वाहतुकीमुळं ती वेळेवर एअरपोर्टला येऊ शकली नाही आणि तिच्यामुळे तिचं जीवन म्हणजे वाचलं, ती आज जिवंत आहे. त्या गोष्टी काय आपल्याला सूचित करतात की आपण कितीही निसर्गावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, आपण कितीही विज्ञानाच्या प्रगतीच्या वाटा शोधल्या, तरी सुद्धा आपण शेवटी माणूस आहोत आणि निसर्गाच्या पुढे जाण्याचा आपण कुठलाही प्रयत्न करता कामा नये. जणू हेच आपल्याला संतांनी सुद्धा, आपल्याला अनेक महापुरुषांनी सुद्धा त्यांच्या जगण्यातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून या अपघातातून या गोष्टी शिकाव्यात. या अशा काही घटनेमधनं माणसानं खरं तर चांगलं जगायला शिकलं पाहिजे. जसं की सप्तशील सांगितलं महात्मा बसवेश्वरांनी, चोरी करू नको, हत्या करू नको, क्रोध करू नको, अहंकार करू नको, हुशारकी मारू नको. आणि खऱ्या अर्थाने
हेच सप्तशील आपण आचरणामध्ये आणून दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होणं, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहणं, आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्याची भूमिका असणं आणि एकंदरीत स्वतःसोबतच देशाचा विकास होईल, स्वतःसोबतच या मानवी संपूर्ण कुलाचा विकास होईल, अशा पद्धतीचं जगणं म्हणजेच अशा घटनेतनं शिकणं होय असं आम्हाला वाटतं. आपण अशा छोट्या छोट्या नव्हे तर छोट्या घटनेतनं आणि मोठ्या अशा अपघातातनं सुद्धा आपण शिकूया आणि आनंदाच्या वाटा शोधूया, ज्या संतांना अपेक्षित आहेत, ज्या खऱ्या अर्थाने देवाला अपेक्षित आहेत. म्हणून आपण नामस्मरण करणं, सात्विक जगणं आणि सात्विक विचारातून सात्विक नवीन एक कल्याणकारी समाज, राष्ट्र निर्माण करणं, हाच उद्देश घेऊन जगलोत तर निश्चित आनंदाच्या वाटा आपल्याला सापडतील.